आईडी पिला रहे बोल के मैं तुम्हारा नाम नहीं बोला। मैं वो नहीं, विषय नहीं उसके अंदर। बात चल रही है मेरा नहीं। बाबा साहब ने पूरे अहमदपुर शहर का विकास अच्छा करें, मैं उनको मानतो दिलो जहां से। आज एक मिनिट माझ्यापाशी 2 काट आहेत, तुम्हाला खरी गोष्ट सांगतो हो का। हे एक आहे देशी बाबासाहेबांना लावले आहेत बरं का, बाकीच्या लोकांना लावले तिथं भांडणं। बाबासाहेबाचं एकदम सत्य आहे हो का। हे आहे हे कोणती आहे ही काटर कोण दिली आणि ही एक मिनिट सर हे साहेबांनी दिले आहेत बरं का सर, हे साहेबांनी दिले आहेत। साहेबांनी हे दिलेत का? जे आहेत का नाही बाकीचे त्या लोकांना समधी बुद्धी भ्रष्ट केली आहे माणसावीची। एक पाहिजे एक पाहिजे दिशी, एक पाहिजे विधीची, काय बरं कशा पाहिजे। विकास तर चांगले झाले आपल्या गावाचा, आपल्या अहमदपूर शहराचा विकास चांगला झाले, तुम्ही काय करावं असा खेळ। बाबासाहेबच्या नियंत्रणामध्ये जे काय असेल ते चांगले केले आमच्या गावासाठी, आमच्या अहमदपुरासाठी लय चांगलं काम केले तिने। पण जे बाकीचे लोक आहेत ना हे का एक दिवशी देते एक दिवशी देते, हे काय आहे, हे करू नका, हे तुमच्यासाठी चांगलं नाही। एवढंच माझं बोलणं आहे, धन्यवाद। गोरगरिबाचं घर उठून जर तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार नाही आणि इथून आम्ही तुमच्यासाठी आम्ही तुमचं काम करणार नाही। आम्ही इथून तुमचं आम्ही जाहीर निषेध करतो कि मोहसिन को मतदान दो, ये बहुजन पार्टी को तुम ये मतदान करो, मैं तुमको नहीं बोलने वाला। मैं ही नगरपालिकानं ह्याच्यावर ध्यान ठेवावं। मला काय चालू आहे, 500 रुपये द्यायचं आणि रॅलीमध्ये घेऊन जायचं, बाया दुसऱ्याचे आणायचे आणि रॅली काढायची। नगरसेवक तर आता ठरलेले नाही, ते 8 वर सही करण्यासाठी सीओ नाहीत, इतर कामं थांबणं गेल्या तर लोकांच्या कामासाठी पिळवणूक होऊ लागली आहे। आणि जे अनपढ आहेत त्यांच्यासाठी वाचनालय हे काम व्हायचं अजून बाकी आहे। आता सध्या इथं बाबासाहेब आमदार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत आणि मंत्री सुद्धा आहेत, व कहावत आहे ना सोने पे सुहागा। आणि त्यांचे जे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत हे आम्ही उमेदवार तिथं जाऊन ह्याला तिकीट द्या म्हणून म्हणलेलं आहे आमच्या पूर्ण गल्लीनं। मी बाबासाहेबासोबत का आहो ते सांगतो, जेव्हा जेव्हा आमच्या गल्लीचं जे काही काम झाले ते बाबासाहेबाच्या शासनामध्ये झाले। इथं नुसतं पैशाचा खेळ चालणार आहे साहेब, बिलकुल चालणार आहे। पैशाशिवाय खेळ चालणार नाही, कोण येणार आहे त्याचं बी माहिती पडणार नाही। नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। राज्यभरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुराळा उडालेला तुम्ही पाहताय। मागच्या 5 ते 6 दिवसापासून उमेदवार आपापल्या प्रचाराला लागले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील नगर परिषदेची कशी रणधुमाळी सुरू आहे, नेमकं जनतेच्या मनात काय आहे, हा मुद्दा घेऊन मी तुमच्या समोर आलोय। आणि अहमदपूर शहरातल्या बघू शकता तुम्ही कोणत्या चौकात आहे, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद चौक या ठिकाणी मी आहे। आणि या ठिकाणी येण्याचं कारण बघू तुम्हाला मी अगोदरच सांगू इच्छिणार आहे, प्रभाग क्रमांक 2 आहे आणि या ठिकाणी विविध पक्षांचे ऑफिस आहेत ज्यांचा ठिकाणा असतो। या ठिकाणी बघू शकता तुम्ही इकडे हे अपक्ष उमेदवाराचं ठिकाण आहे, माझ्या डाव्या बाजूकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे, त्याचबरोबर इकडे सुद्धा हे सगळे या चौकामध्ये विविध पक्षांचे ऑफिस आहेत। आणि ही मंडळी जी आहे सर्व समावेशक आहे, कोणी कोणत्या पक्षाचं आहे तर कोणी कोणत्या पक्षाचं आहे आणि हे सर्व समावेशक मंडळी आहेत। सर्वप्रथम मी या नागरिकाकडे जाणार आहेत, काय चालू आहे सध्या, निवडणुकीचं वातावरण कसं आहे? आपल्याला काय माहित नाही, बर काय माहित आहे नेमकं? विविध पक्षांचे कार्यकर्ते, नेते मंडळी, पुढारी या चौकामध्ये आपल्याला आता आपल्यासोबत संवाद साधताना दिसणार आहेत। आणि बऱ्याचशा नागरिकांकडून मी नेमकं त्यांच्या मनात काय चालू आहे, कारण 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया आहे आणि 3 डिसेंबरला या मतदान प्रक्रियेचा निकाल आपल्या हाती लागणार आहे। अहमदपूरचा कोण राजा होऊ शकतो नगराध्यक्ष या पदाच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायचं आहे। तुम्ही इथल्याच प्रभागातले याच बोलला याच प्रभागाच्या काय नाव आहे? जिलानी मनियार। काय थोडंसं बोलताना काय हे वाटते का, कसं बोलू काय? मग आपण बोललं पाहिजे, या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या मताच्या माध्यमातून इथले नगरसेवक घडणार आहेत, इथला नगराध्यक्ष घडणार आहे। कसं आहे वातावरण सध्या निवडणुकीचं? वातावरण तर चांगलं आहे,
खूप चांगला आहे. बर, खूप चांगला आहे. बर, काय वाटतं तुम्हाला? आता वाटायचं म्हणजे अहमदपूरचे जी नगरपालिकेचे जी इलेक्शन आहेत सध्याच्याला ही पूर्ण जातावादच्या नावावरती चालतात की जसं की अहमदपूरचं नाव राजूर असं करायचं. ही प्रत्येक पार्टीचं चालू आहे धोरण. आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये जी आहेत उमेदवार ह्याच्यामध्ये बी वाटण्या झालेले आहेत. जी महाविकास आघाडीचे जी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी सांगतो. ते कुणाला वाईट वाटू द्या का कुणाला काही बी वाटू द्या त्याच्याबद्दल काहीच नाही. माझं एक धोरण आहे की असं करू नये की एक पार्टीचं तुम्हाला बी फॉर्म लागल्यानंतर बी की तुम्ही दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला घेऊन चालायचं आणि सोबतच्या उमेदवाराला असं अर्ध्या वाटामध्ये सोडून चालायचं. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाय. नेमकं कोणासोबत असं घडलं हे सांगितलं पाहिजे. ही जाबेर अहमद खान पठाण यांच्यासोबत घडलेलं आहे. आणि पूर्ण संबंध अहमदपूरमध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये बी ही गोष्ट आहे चालू आहे. परी एक गोरगरिबाचं घर उठून जर तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. आणि इथून आम्ही तुमच्यासाठी तुमचं काम करणार नाही. आम्ही इथून तुमचं जाहीर निषेध करतो. ही मी माझ्या घरानं आणि मी माझ्या स्वतःच्या मतानं म्हणतो. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना त्यांची तळमळ तुमच्या समोर ही बघायला मिळते आहे. अजून काही नागरिक आहेत? नाही सर, अजून माझं तुम्हाला बोलणं झालंच बोलायचं? नाही ना. बर, पुन्हा येतो झालंच तुमच्याकडे. नाही ना. हां. माझं बोलणं झालंच नाही ह्याच्यामध्ये की वेळ असेल तुम्हाला एका नाही, एका वेळ व्यक्तीला नाही. एक तुम्ही ऐका. हां. इथं कमीत कमी 100 लोक आहेत. हो, ठीक आहे तुम्हाला सर. 3 मिनिटाचा वेळ असेल. 3 मिनिटामध्ये जास्तीत जास्त माहिती सांगा तुम्ही. ठीक आहे. तर 3 मिनिटामध्ये म्हणजे महत्त्वाची. मला असं वाटतं की जसं झालं की जाबीर पठाण एक खूप गरीब परिवारामधून एक उभारणारा नेतृत्व आहे. आणि त्या गरीब नेतृत्वाला जर तुम्ही संपवायचं जर काम करत असतील अलीकडे या. तर त्याच्यामध्ये आमचं मी माझ्यामधून म्हणतो की पूर्ण प्रभागामधून म्हणत ती लोक म्हणतील त्याचा विषय नाही. मी त्याचा जाहीर निषेध करतो ह्या ठिकाणी. आत्ता जसं कसं राहतं माहिती आहे ना सर की कोणत्या बी चळवळीमध्ये कोणाचं गलीमध्ये ॲक्सिडेंट झालं, कुणाची मय झाली, त्या ठिकाणी धावून येणारं एकमेव नेतृत्व जी कुणी करतंय ती जाबीर पठाण करतंय. ह्या ठिकाणी प्रत्येक तुम्ही समाजाला इथं दलित समाज आहे, मराठा समाज आहे, वंजारी समाज आहे, प्रत्येक समाजी या ठिकाणी आहे. ह्याच्याबद्दल समजाचं सहकार्य आहे इथं. आणि ज्यावेळेस 3 तारखेला ज्यावेळेस जाबीर पठाणला ज्यावेळेस गुलाल लागेल त्यावेळेस ही समजाची जर शिट्टी नाही वाजली मागून ते समजा लोकाला माहीत होईल. ह्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. लोक मतदार राजा इथलं पूर्ण समजदार आहे. आपला वेळ होत आहे. 1 मिनिट मी येणार आहे. तुम्ही हा बोल. नाही थांबा. प्रत्येकाकडे येणार आहे मी. मग 2 मध्ये उमेदवार किती आहेत आणि काय सध्याचं वातावरण आहे? उमेदवारचा काय उमेदवार 6 आहेत वाटतं बहुतेक. वातावरणाचं म्हणलं तर आता सगळ्याचा समरस चालू आहे सर. दोन्ही विपक्षाचा चांगला चालू आहे प्रोसिजर. प्रभाग क्रमांक 2 मधले कोणते कामं व्हायचे आहेत आणि काय आश्वासनं घेऊन येत आहेत उमेदवार? बघा मतदार आहेत हे. हां. येतो तुमच्याकडे येतो. काम झाल्यात काही हां. कुठे राहिलेले आहेत नाल्या बिल्याची थोडे कामं राहिल्यात. घरकुलाची काही कामं झाली नाहीत. डबलनामे राहिले. इच्छुक मतदाराकडे जाण्याचा माझा प्रयत्न करणार आहे मी. हां, व्यवस्थित पक्की तुम्हाला 3 मिनिटाचा वेळ असेल. 3 मिनिटामध्ये जास्तीत जास्त माहिती सांगायचं आहे कारण अनेक लोकांसोबत मी संवाद साधण्याचा प्रयत्न. सबसे पहले मालूम क्या, ये जो मेरा मौला नगर है इसके अंदर मेरे बहुत से बड़े हैं, छोटे हैं. तो उनसे मैं एक गुजारिश कर रहा हूँ, रिक्वेस्ट कर रहा हूँ. इससे पहले अपन जो मतदान करें अपन एकदम जल्दबाजी में करे, बहुत करे मालूम क्या. लेकिन अभी जो बड़े लोग हैं बाबा साहेब पटेल, ये विनोद पटेल जो है, अभी जो मौका है कि नहीं, इससे पहले मालूम क्या है, अभी जो एकदम गपचुप लोग हैं यानी कि नगर पालिका में जो बोल नहीं सकते. अभी बाबा साहब ने बोले उठ बोल तो उठ और बैठ बोल तो बैठ, ऐसे लोगों को उम्मीदवार दी वाली है. मैं ऐसे किसको नहीं बोलता हूँ क्या, मजाक नहीं कर रहा हूँ, ये बात सही है. ये बारी में जो मौका दी वाला है, जो लोग उठ बोलते उठ और बैठ बोलते बैठ,
मेरे जो भाई हैं यहाँ पे, ये जो मेरे भैया मियाँ भाई के जो लोग हैं ना, उनको मैं एक रिक्वेस्ट कर रहा हूँ। मैं तुमको नहीं बोलने वाला, मैं इसको दो मतदान उसको मतदान दो बोल के नहीं बोलने वाला हूँ। एक बार तुम अपन इससे पहले बहुत लोगों को ये करे वाला है, अपन इससे पहले बहुत लोगों को मतदान करे वाला है, लेकिन ये बारी में तुम सोच समझ के करो। अभी जो फिलहाल जो मौका है कि नहीं, मजाक नहीं करो, जो बोलने वाला मौका जो अभी यानी कि जो बोलने वाला आदमी है, ऐसे बोलने वाले अभी फिलहाल जो रहीम पठान थे, उनको यहाँ पे टिकट कट कर दिए। अभी जो नगर पालिका में जो बोलने वाला आदमी था, नगर पालिका में रहीम पठान को पत्ता कट कर दिए। तो तुम समझो, ये बात को तुम समझो, अभी तुम्हारे आंखों पे पर्दा ढके वाला है अभी सर। मजाक या विषयावर या विषय हाच विषय मी विषय कट करणार नाही। तुम्ही म्हणतात की रहीम खान पठाणचं तिकीट कापलं गेले। हां. रहीम खान पठाण आता सध्या कुठे आहेत मग? सध्या इथंच आहे ते नाही नाही, कुणासोबत आहे? सुनो ना, अभी उन्होंने वहाँ पे राष्ट्रवादी के साथ हैं, अभी उन्होंने राष्ट्रवादी के साथ हैं। मैं अभी जो राष्ट्रवादी आदमी ठहर रहा है उसको मैं बुरा नहीं बोल रहा। मैं अभी जो आदमी घड़ी के साथ ठहर रहा है उसको मैं बुरा नहीं बोल रहा। मी विचारतोय, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाहीत। मैं- रहीम खान पठाणचं तिकीट कापलं गेलंय, मग रहीम खान पठाणनी काय करायला पाहिजे होतं, परंतु ते काय करतायत हे सांगा मला। मैं क्या बोल रहा हूँ, क्या अभी सुनो ना, मैं मेरा बोल बंडखोरी केली नाही बंडखोरी कितने ने केला त्यांनी है। केलं। जो आदमी नगर पालिका में धड़ाड़ी का आदमी यानी क्या, जो आदमी बोल सकता है ये काम यहाँ पे क्यों नहीं हो रहा, यानी कि आदमी उसको बोल सकता है। ऐसे आदमी है यानी कि गपचू आदमी है, यानी कि उठ बोलते उठ, बैठ बोलते आदमी है। ये बारी में आदमियों को उम्मीदवारी दी वाली है। तुम बोलते हो कि मैं अभी यहाँ पे अभी सोबतचे बी जे उमेदवार हाँ. आहेत ना की अभी तसेच विचार आहेत मेरे एक सभी मेरे आदमियों को, मेरे भाइयाँ जो है कि नहीं यहाँ पे मौलाना नगर के आदमियों को मैं एक रिक्वेस्ट करने वाला हूँ। अभी तुम सोच समझ के, मैं तुमको नहीं बोलने वाला कि मोहसिन को मतदान दो, ये बहुजन पार्टी को तुम ये मतदान करो, मैं तुमको ये नहीं बोलने वाला मैं कि भाई तुम सोच समझ के ये बारी में तुम मतदान करो। मैं क्या बोलूँ तुमको, मैं तुमको बार बार बोल रहा हूँ, तुम ऐसे चला, जल्दबाजी वेळ आपला संपन्न होत आहे। वैसा त्याच नाही. रिपीट नको आहे सर, विनंती असणार आहे। इथे अनेक मतदार आहेत, मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। सर, नगर परिषदेचं निवडणूक सुरू आहे। मराठी बोलू इच्छित असाल तर मराठी बोला, हिंदीत असेल तर हिंदी येत असाल, बिनधास्त बोलू शकता। सर, माझं स्वप्न असं आहे की अहमदपूरमध्ये नगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे, बरेच दिवसापासून आता नगरसेवक जे होते ती आता समजा त्यांचं काळ संपला आणि ते काळ संपल्यावर शिवपशी समजा कारोबार आला, ती भोंगळा कारोबार समजा झाला। आमचं एक असं स्वप्न आहे की अहमदपूर जी सिटी आहे काय एक स्मार्ट सिटी व्हावं काय पहिले सुद्धा ही, आणि जी ही मोहल्ला पूर्ण रोजगार मोहल्ला आहे। आमचा मौलाना नगर, मोंडा रोड, ईदगाह रोड जे आहे हे तर गरीब तबका काम करतो, मजूरदार, आणि ह्या लोकाला जे कामं भेटत नाहीत ती हैदराबाद, मुंबई, पुणे कुठं बी इकडे तिकडे जाऊन काम करतात। मी स्वतः मिस्त्री आहे, मी कुठं कुठं जाऊन काम करतो ते मला माहीत आहे। आणि अहमदपूरमध्ये जे कामं होतात नगरपालिकाचे, समजा ह्या कोणत्या बी वार्डचे, रोडाचे, नाल्याचे जे कॉन्ट्रॅक्ट भेटतात ती लातूरवाल्याला भेटतात। आमच्या अहमदपूरचा कारागीर असला आहे की जिला काय चॅलेंज नाही, ती हिंदुस्थानच्या कोण्या कोपऱ्यामध्ये जाऊन काम करू शकतो। तर आमच्या लोकाला काम न देता बडे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाहेरच्या लोकाला देतात, हे तर इकडच्या माणसाला काम भेटत नाही। ही नगरपालिकानं हिच्यावर ध्यान ठेवावं काय, हे तर काय तर व्यवसाय त्यांना भेटावं काय, त्यांना असं माझा एक उद्देश आहे। आणि नगरपालिकाचे जे उमेदवार जे राहतात तर काय काम राहतं त्यांचं, बाबा प्रस्ताव काय राहते, नाल्याचं, रोडाचं हीच प्रश्न राहते, जास्त त्यांच्यावर काय जबाबदारी नसते। ती बी नगरसेवकाला काय घरून आणायचं नसते, त्यांना बजेट भेटते, ती काम करतात काय, त्यांचं बी काय उद्देश राहतात। अगदी खरा विषय तुम्ही मांडताय। हो आता ह्या सगळ्या सुविधा हो कोण पुरवू शकणार आहे, नेमकं कोणता चेहरा समोर येणार आहे हो, सांगतो. ते मला विचारायचे तुम्हाला। तर आमच्या समोर एक चेहरा आहे, ती जाबीर पठाण आहे, ती सुखादुखामध्ये आलेला माणूस आहे। तुमचं कंधारमध्ये ॲक्सिडेंट झाला तर ती समजात पुढी डिलिव्हरीचं हो, पेशंट ते लक्षात आलं। ते आता बाकीचं तुम्ही एक शब्द टाकला ना, हो. जाबीर पठाण म्हणल्यानंतर हो. सर्व त्यांचं त्याच्यामध्ये हो, आलं। बरोबर. आणि आता वर जे नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही मतदान करणार हो आहेत ना. तिथं कोण चेहरा असेल? ती चेहरा अजून मी एक नागरिक आहे, एक मी मतदार आहे, अजून मी ती ठरवलेलं नाही काय, मी ठीक आहे. ठरवेल तिचा। आपण तरुण तडफदार मतदाराकडे जाऊया। हा, व्हेरी गुड, म्हणजे त्यांना सविस्तर बोलता येईल। खरं आहे तुमचं। कोणामध्ये फाईट होईल नेमकी, खरी तुम्हाला काय वाटते की या दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये आता सध्याचं चित्र काय वाटते? कारण आजचा दिवस उद्या राहणार नाही।
मला सध्या त्याला हे वाटतंय की फाईट होईल दोघांमध्ये. हे आहे अपक्ष पार्टी, तिकडे आहे घडीची पार्टी. अपक्ष पार्टी आणि घडीच्या पार्टीमध्ये फाईट होईल असं वाटतंय मला. बर, पुढे चलूया आपण. काही इथं उमेदवार सुद्धा आहेत नगरसेवक पदाला उभे असलेले. भाऊ आहे का तुमचा? बरं, आता तुम्ही मतदार म्हणून आहे तिथं, काय वाटते तुम्हाला सध्याची काय स्थिती आहे इथली? सध्या अहमदपूरच्या राजकारणामध्ये फक्त पार्टीमध्ये खरेदी विक्री तिकीट चालू आहे. बर, जेवढा आता तिकिटाचा विषय संपलाय हो सर. आता म्हणावं तरी लागेल की कोणीतरी एक मुद्दा म्हणावा लागेल. हं, ज्याच्याकडे पैसे आहे, नवीन उमेदवार कोणी बी जाते आणि तिकीट आणते. म्हणजे कोणाला कार्यकर्ता, कोणी विधानसभाला काम केलेला, पार्टी केलेला, सगळं विसरून चाललेत. अच्छा, त्यांना काय वाटायला म्हणजे मागच्या 5-6 वर्षामध्ये ज्यांनी काम केलं त्यांना डावलण्यात आले असं म्हणायचं का तुम्हाला? असं म्हणायचं मला. आता जे चालू आहे म्हणजे सर्वात जास्त काम करणारा ह्या 10 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये शेख हाजी आहे. आणि त्यांचं तिकीट कट करून दुसऱ्याला तिकीट दिले आणि नंतर स्वतःचं तिकीट मागितले आणि त्यांचा पण तिकीट कापला गेला. हे सगळ्याला माहीत आहे. मी नाव घेऊ शकत नाही आणि सगळ्याला अहमदपुराला सगळं माहीत आहे. उपोषणाला कोणी बसले, तुमच्या चॅनलमध्ये सगळं आहे. उपोषणाला सगळे घरामध्ये होते आणि 2 माणसं तिकडे बसले होते. अपंग माणसाला घेऊन बसले होते, शेखूभाई आणि शेख नूर मोहम्मद म्हणून. आणि दवाखान्यात पण ते ॲडमिट झाले. त्यांचं काय कार्याचं कोणाला घेणं देणं नाही. फक्त आपल्याला काय चालू आहे, 500 रुपये द्यायचं आणि रॅलीमध्ये घेऊन जायचं, बाया दुसऱ्याचे आणायचे आणि रॅली काढायची, हवा बदलून टाकायची आणि नंतर काय आपले फक्त कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नगरपालिकाचा आणि विसरून जायचं. आपल्या व्यथा मांडताना हे मतदार तुम्ही बघू शकता. कारण आपल्यासोबत या मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये काय घडलंय आणि काय घडायला पाहिजे होतं, खऱ्या अर्थानं पक्षश्रेष्ठींनी, जे वरिष्ठ आहेत त्यांनी आपला स्वीकार केलेला नाही, अशा व्यथा ते मांडत आहेत. नगराध्यक्षपदासाठी कोणता चेहरा बोललं जाते, कोणाबद्दल काय हवा आहे सध्या? सध्या नाव बदलायचं तर काय घेणं देणं नाही. म्हणजे आमच्या मनात तर ते नगराध्यक्ष नाहीच ते. आणि दुसरं जे असेल म्हणजे मेन काँग्रेसचा तर कलीमभाई चालले इकडं. कलीमभाईचा एक मी सांगू शकतो. पुढे जाऊया आपण मतदाराकडे. या थोडंसं तुमचं चालू आहे का? कानामध्येच चालू आहे? मग माझ्याशी बोलाल का नाही का फक्त कानातलं चालू ठेवणार? या सर, आई चला या सर, या. तुम्ही ढकलू नका सर. मला ज्यांना जे बोलत नाहीत ना लोक, त्यांना मला बोलतं करायचं आहे. त्यांनी बोलतो म्हणले तरी मला काही थोडंसं येणार, मी तुमच्याकडे सुद्धा येणार पुन्हा. तुम्हाला जबरदस्ती बोलायला लावते ते. काय बोलायचं सांगा, तुम्ही काय बोलाल? त्यांनी सांगितलं म्हणून नाही आता विचारले ते अप्रमाणे बोलायला लागलं ना. आता सध्या जे आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि काय चाललंय तुमच्या प्रभागामध्ये? नगरसेवक म्हणून कोणाकडे बघितलं जाते? आता हे निवडून जर आला व्यक्ती तर आपलं काम करू शकते, मग कोणाकडे बघितलं जातं? आता नगरसेवक तर आता ठरलेले नाही. मग नगराध्यक्ष सांगा कोण आहे? नगराध्यक्ष बी ठरलेले नाहीत का? ह्याचा विचार का म्हणजे कबालनामे तुम्ही दिलो. कबालनाम्याची मुदत किती आहे? अच्छा, आम्हाला बैनामे करून द्यावं लागेल का नाही? कबालनामे बैनामे तर करून द्यावं लागेल ना साहेब, सगळे जण बसून निवडून. चला पुढे तिकडे जाऊया थोडंसं. चांदभाई, तुमची बोलण्याची मनस्थिती आहे का? बोलू शकता तुम्ही माझ्यासोबत? आता सध्या जे निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, उमेदवार आपल्या घराकडे यायला लागलेत, मतदान रूपी आशीर्वाद द्या म्हणायला लागलेत, काय सांगायचं सध्याचं वातावरण कोणाचं आहे? हवा कोणाची? समजे तर जास्त हवा आहे हाजीबाईची. माझं मन म्हणतंय हाजीबाई येईल 2. तिच्या बर, ठीक आहे, धन्यवाद दादा. आपण पुढे जाऊया तिकडे. काही सिनियर नाही स्टॉप करू नका, कुठंच येतो तुमच्याकडे. ठीक आहे. पूर्ण अगोदर तुमचं नाव सांगायचं, म्हणजे का तुमच्याशी मला संवाद साधायला आवडणार आहे. माझं नाव शेख रहीम अमीन साहेब. या प्रभागातला मी नागरिक आहे व सर्वसामान्यातला मी जमिनीवरला कार्यकर्ता आहे. या प्रभागातच नाही तर ह्या अख्ख्या शहरमध्ये अहमदपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम चालू आहे.
आणि ह्या कार्यक्रमामध्ये संबंध शहर सहभागी आहे आणि शहरामध्ये अनेक उमेदवार अनेक पक्षांनी प्रत्येक पक्षांनी आपापले उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यापैकी प्रत्येक उमेदवाराने आपल्या परीने समाजकार्य किंवा आपल्या क्षेत्रातील, आपल्या गल्लीतील, आपल्या वार्डातील, आपल्या प्रभागातील विकास कामाच्या बाबतीत बोलावं. विकास कामाच्या काय धोरण आहे, काय काय विकास करणार आहात शहराचा व प्रभागाचा, हा विचार जनतेसमोर मांडावं. पक्षाचे असतील किंवा अपक्ष असतील, सर्वांनी आपले आपले विचार व्यक्त करावे आणि लोकांना विजन दाखवावं की आम्ही हे कार्यक्रम करू, ते कार्यक्रम राबवू, हे सुविधा उपलब्ध करून देऊ. आमच्या माता भगिनी जे खेडोपाड्याचे येतात तिथं त्यांच्यासाठी कधी वेळ झाला तर त्यांना इथं निवारा नाही, राहण्यासाठी काही व्यवस्था नाही, त्याची व्यवस्था ह्या प्रशासनाने करावी. या व्यवस्था करणारा चेहरा कोणता आहे हेच विचारणार आहे प्रत्येक मतदाराला मी. आता तुम्ही किती मतदान करणार आहेत हे मला सांगा पहिलं. आम्ही 3 मतदान करणार. बरोबर. मग आता 3 पैकी 2 नगरसेवक आहेत. मग नगरसेवक नेमके कोण आहेत, मग ते 2 कोण निवडून येतील असं काय कोणाची हवा आहे सध्या? 2 ते निवडून येतील जे आपल्या प्रभागासाठी सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवतील आणि सुशिक्षित व चांगले उमेदवार असतील ते 2 नक्कीच निवडून येतील. आणि नगराध्यक्ष पदासाठी कोणाची लढत सुरू होईल? नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत होणार, ह्याच्यात काही दुमत नाही. मात्र जे खेळी केलेली आहे ह्या पक्षांनी, त्या पक्षांना योग्य जागा दाखवून देण्याचं काम हे अहमदपूरची सुजाण जनता नक्कीच करून दाखवेल. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. अजून माझ्यासोबत येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये आलो आहे आणि काही मतदार ज्यांची मानसिकता नाही बोलण्याची ते निघूनच जाणार आहेत. काका माझ्यासोबत असणार आहेत. काका नाव काय? गौस मोहम्मद शेख. काय सध्याचं वातावरण, कोणाची हवा आहे सध्या? सध्या तर काय सांगू शकत नाही. म्हणजे आणखी वातावरण बनलं नाही असं म्हणायचं का? उमेदवार यायला लागले तुमच्याकडे? यालेत की काय म्हणायला लागले? आश्वासन द्याले तर काय कसले आश्वासन आहेत नेमकं? काय हे काम करता येईल, ते काम करता येईल काय. बरं बरं. पुढे जाऊया दादा आपण. या इकडे. हे बघू शकता तुम्ही इकडे याच चौकामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि सामान्य नागरिक देखील आहेत इथंच. काय नाव सांगता तुमचं? झकीउद्दीन सय्यद. बरं सय्यद सर, मला सांगा, निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, 2 तारखेला मतदान आहे. काय सध्या वातावरण आहे शहरातलं? प्रभाग क्रमांक 2 मध्येच आहे तुम्ही मतदार? हो, प्रभाग 2चे. बरं, काय आता सध्याची स्थिती इथली? स्थिती अशी आहे की चौरंगी लढत आहे आणि जो जनतेचा काम करेल तो निवडून येणार आहे. त्याचं नाव असेल ना काहीतरी? कोण नाव असं? नाव आता त्याच्यामध्ये अपक्ष बी आहेत, पार्टीचे 2 आहेत. जनतेचे काम कोण कोण केले हे बी सांगा ना. पार्टीचे 2 आहेत, अपक्ष बी आहेत 2. तर जे जनतेचं काम करेल, लोकांची सेवा करेल, जो वार्डाचा काम करेल, लोकांच्या चांगल्या उगळ्यामध्ये जे कामाला येईल तो निवडून येईल. जो काम करेल. बिलकुल बिलकुल. माझं काम रोजच आहे हो सर. मला 12 प्रभाग आहेत. ऐका ना, चित्र 29ला वेगळं असेल, परंतु आताचं चित्र काय हे घ्यावं लागेल ना मला. हे बघतोय मी. हा, तुम्ही तेवढी काळजी करू नका. 29ला नाही, मी 30 पर्यंत आहे. हा, 3 तारखेपासून. हा, बर. काय आणलं हे अगोदर दाखवा. डेमो. बर, तुमचा प्रचार करता येणार नाही आमच्या ह्याच्यामध्ये. कसं तुमचा प्रचार करता येणार? सर तुमचं नाव सांगा मला. सय्यद जहरुद्दीन. हा, काय सध्याचं वातावरण आहे? 2 तारखेला आपल्याला मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि आपल्या मतदानाच्या माध्यमातून इथला नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक निवडले जाणार आहेत. आणि आता सध्याचं काय स्थिती आहे? सध्या मंत्री महोदय साहेब सांगतात की विकासाला मत द्या, विकासाला मत द्या. आता हे रस्ता बंद केलात जिल्हा परिषद शाळेत आणि सर्व इथले जे विद्यार्थी शिकणारे आहेत ह्या भागातले, ह्या प्रभागातले, त्यांचा रस्ताच बंद आहे. हे कसलं विकास आहे? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बोला. झाली एवढीच प्रतिक्रिया आपली. बस एक रस्ता. बाकीच्या सुविधा कशा आहेत? सुविधा तर काही बी नाहीत. महिला शहरात महिला सुरक्षित आहेत का? कबालनाम्याचा जे मुख्य प्रश्न आहे
सर मला भेटलं पाहिजे याच्यावर बोलू नका हो. मला नाही, माझं नाही. सार्वजनिक हिताचं बोला. बोलला ना. कबालनामा हे माझं एकट्याच आहे. कबालनामा प्रलंबित जे आहेत हा मंत्री महोदय साहेबांचं प्रशासन ऐकत नाही का? प्रलंबित का आहेत? हा अडचण काय आहे त्याला? लोक हेलपाटे मारले, नगरपालिकेला सीओ नाही, आटसाठी ते आटवर सही करण्यासाठी सीओ नाहीत, इतर कामं थांबणं गेल्या तर लोकांच्या कामासाठी पिळवणूक होऊ लागली. अधिकारी नाहीत. दुसरी बार आने का नहीं तुम गल्ली में पत्रकार बोला या बोलले की आपण नाही मला कोणाशी देणं घेणं नाही. कारण का जे जनतेच्या मनात आहे ते प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचविण्याचं काम माझं असणार आहे. तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता. परंतु आता वैयक्तिक तो जो आला होता बांधवच आहे माझा, तो त्याचा प्रचार कसा करता येईल मी त्याला हा आणि एकदा नाही अनेकदा येणार आहे मी, अनेकदा येणार आहे तुमच्याकडे. तरुण तळपदार मतदार आहेत माझ्यासोबत, या अलीकडे या ना. ही आहे स्थिती काही मतदारांची. चला काकांशी बोलायचं आहे मला. त्यांच्या अगोदर मला येत नाही बोलायला, काहीच येत नाही बोलायला. मी बोलत नाही. मराठीत चांगली बोलताय राव तुम्ही तर. नाही मी बोलत नाही, काही बी मला येत नाही असं बोलायला. आहे का? काहीच बोलता येत नाही. वा धन्यवाद तुमचे. सर काय चाललंय सध्या शहरामध्ये? आमच्या गल्लीत कबालनामे मंजूर केले आणि ते 7/12साठी 6-7 महिने झाले. नगरपालिकामध्ये कागद दिलेले आहेत, त्याचे 7/12 तयार झाले नाहीत अजून. ते घरकुल योजना एक आलेली नाही अजून, येते म्हणले होते. आणि ते इथले अतिक्रमांक ते झालेले ते सगळे उठले नाहीत अजून. ते आमच्या ईदगाच्या अलीकडे एक गोडाऊन आहे, ते गोडाऊनच्या समोर आमच्या घरासमोर आमच्या कचरा टाकत आहेत. ते कचरा उचलण्यावर कोणी ध्यान देत नाही नगरपालिकाचे माणसं. आणि पाणी एक वेळावर सोडणार गेलेत. पहिले 2 दिवसाला 4 दिवसाला येत होते, आता 8-8 दिवसाला एक वेळेस पाणी उलाले. भाऊ इथं याच चौकामध्ये ठेवलेत ना, इथं ते गठ्ठेच्या गठ्ठे नाही, ते इकडे- ते कुठून आले? ते गोडाऊन पाशी इकडे. नाही कबालनाम्याचे गठ्ठे कुठे आहेत का इथं? आता आहेत का? आता नाहीत. हा आता नाहीत. म्हणजे आता ते उचलून ठेवले असेल. उचलून घेऊन ते- गेलेत. हा मग ते हा. त्याचं काय ते? त्याचं काय आता ह्याची माहिती आता तुम्ही द्यावं आता हे कसं आहे तर ते साहेबांना. हा म्हणजे श्रेयवाद सुद्धा आता सुरू तिला झाला. एक 7/12 बनवून द्यावे आणि सगळ्याला 7/12 म्हणल्यावर घरकुलची एक योजना आणून द्यावी. दुसरं काय आट बनवून 7 घरकुलची योजना तयार करावी. किती टक्के लोक राहिलेत आता कबालनामे वाचून? बकड आहे आता तेवढी काही माहिती, आता सविस्तर माहिती माहिती उद्याच्याला तुम्हाला सगळी माहिती द्यावं लागेल. उद्याच्याला एक भेट द्या तुम्ही ह्या टायमाला, सगळी माहिती देण्यात येईल. नक्कीच पुन्हा येण्याचा मी प्रयत्न करेन. आणखी तिकडे तुमचा एक प्रश्न होता की वार्ड क्रमांक 2 मध्ये हवामध्ये कोण कॉम्पिटिशन मध्ये? यस हवामध्ये ती आहे जी गल्लीतले कामं केलेले आहेत. जे पाईपलाईन खोदलेली आहे ती बी तसलीच आहे, तुम्ही बघू शकता तिथं. आणि आमचे मोठे भाऊ जे थांबलेले आहेत अपक्षमध्ये, ते लय मुद्दे उचललेत. ते आमच्यापाशी कागद आहेत, समजे आहेत, समजे कामं केलेत. ते रोडचा असेल, कबालनामेचा असेल, आणि जे आहेत अजून गल्लीमध्ये लय काम व्हायचं बाकी आहे. जसं की लग्न आहे, लग्नाचं ते काय म्हणते त्याला शादीखाना, आणि बालकांसाठी गार्डन, आणि जे अनपढ आहेत त्यांच्यासाठी वाचनालय. हे काम व्हायचं अजून बाकी आहे. आणि तिचा पण मुद्दा हाजीभाईनं उतरलेला आहे. तिच्यानं माझी हीच विनंती आहे वार्ड क्रमांक 2च्या नागरिकांना की आमचे मोठे भाऊ हाजी शेख यांनी थांबलेले आहेत अपक्ष म्हणून, त्यांना ज्यादा मतों से जिता करला है. उनका निशान AC. चला पुढे जाऊया आपण. हा सर व्हेरी गुड. काही मतदार असे इच्छुक आहेत बोलण्यासाठी आणि काही त्यांच्या स्वेच्छेने पळून बी जात आहेत, निघून जात आहेत. काय सांगायचं सविस्तर बिंदा सांगायचं 3 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगा. माझ्या तर अगोदरचं नाव माझं शेख बिलाल, राहणार मोलायनगर, वार्ड क्रमांक 2 मध्ये मी उमेदवार आहे. आता जे परिस्थिती चालू आहे इलेक्शनची, गेल्या 5 वर्षानं 9 वर्षांनी इलेक्शन झालं नाही आपल्याकडे. हे जे आपल्याकडे मुद्दे आहेत, हा 9 जर काय बी असू दे, हे जे मुद्दे आहेत आतापर्यंत जे बी आहेत, कोणी दारासमोर येऊन चौकासमोर येऊन आपल्याला कोणाला कधीच सांगितले नाही. आता जर सध्या चालू जे नगरपालिकाचं इलेक्शन आहे त्याच्यामुळे दारोदार येतात, हातात जोडतात, इलेक्शनासाठी वोट मागतात. बरं आम्ही देऊ,
तुम्हाला वोट देऊ. तुम्ही आम्हाला कशातून वोटे मागतात की तुमच्या प्रभागाचा विकास करू, तुमच्या शहराचा विकास करू, तुमच्या जी अडचणी आहेत ते पूर्ण करू. आता मी तुम्हाला सांगतो, वार्ड नंबर 2 मधून इथं रहिवाशी आहे. गेल्या 20 वर्षापासून मी इथंच राहतो. तर मला इथं काय परिस्थिती घडते, काय होते पूर्ण माहीत आहे मला. इथं शिक्षणाचा मसला असेल, कोणाचं दवाखान्याचा मसला असेल, कोणाचा पोलीस स्टेशनचा मसला असेल, कोणाचा रोड, नाली, घर, कबालनाम्याचा विषय हे जे सर्वात जास्त कबालनाम्याचा विषय हे जे आहे सर्वात जास्त मुद्दा जे चालू आहे, याच्यामुळे जे घ्यायचं ते उद्दंड मोर्चा चालू आहे, वोट मागण्याचा जरिया चालू आहे. याचा मी सांगतो, हे गेल्या 40 वर्षाने सर हे चालू आहे मुद्दा कबालनाम्याचा. आणि हे कोण केले काय नाही. आता सध्या तर आम्ही गल्लीचे उमेदवार आहोत. इथं उमेदवार म्हणजे आम्ही याच्या राहत आहोत, आम्ही नागरिक आहोत, आम्हाला माहिती आहे कोण काय केलेत. बरं तुम्ही घरकुल आणलाव, कबाले आणलाव, हे आम्ही इच्छुक आहोत. शुक्रिया तुमचा, धन्यवाद. तुम्हाला आम्ही स्वीकार केलो. परंतु हा ते आम्हाला माहित आहे कोणी आणलेत, काय केलेत. आता सध्या जे कोणी आणलेत, काय केलेत, ह्यांना सोडून जे दुसरं श्रेय घेत आहेत त्यांना आम्हाला एवढं सांगायचे. बरं तुम्ही घ्या श्रेय घ्या, तर काय विषय नाही. आम्हाला फक्त तुम्ही सहकार्य करा. जे तुम्ही येऊन दारासमोर म्हणतात की आम्हाला तुम्हाला विकास करू तुमच्या शिक्षणामध्ये, मी तुम्हाला आज बी सांगतो, या वार्डामध्ये 25% लोक शिक्षक आहेत, केलेले आहेत, डिग्री झालेली आहेत, 12वी झालेली आहेत. कोणी त्यांच्या समोर जे बी काय विषय असेल त्यांचा कोणी समोर येत नाही. शिक्षणामुळे सांगा या फिर काही दुसरी गोष्ट असेल त्याच्यामुळे कोणीच समोर येत नाहीत. जेव्हा वैयक्तिक आपल्या जिथं फायदा होते, आपल्या कुठं जास्त फायदा होते तिथं काय कमिशन भेटते, त्याच्यामुळे समजात अगोदर ते नाही येतात. चला, सार्वजनिक ठिकाणी आल्यानंतर या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण रोखठोक पाहत आहोत. आता आपण इकडे जाऊया. येणार आहे तिकडे पुन्हा येणार आहे, बघू शकता तुम्ही. येणार आहे. सर, काय सध्याची स्थिती? 2 तारखेला निवडणूक आहे आणि 3 तारखेला लगेच मतदानाचा निकाल देखील आहे. सध्या काय चालू आहे प्रभाग 2 मध्ये? आता सध्या तर बघा, जर कोणी बी जर हुशार माणूस असला तर त्यानं सरकारच्या सोबत राहील. आता सध्या इथं बाबासाहेब आमदार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत आणि मंत्री सुद्धा आहेत. व कहावत आहे ना, सोने पे सुहागा. आणि त्यांचे जे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत, हे आम्ही उमेदवार तिथं जाऊन ह्याला तिकीट द्यावून म्हणलेलं आहे आमच्या पूर्ण गल्लीनं. म्हणजे कोण आहेत ते उमेदवार? ते आमचे सद्दाम शेख. बाबासाहेबांनी आम्हाला उमेदवार दिलेला नाही, आम्ही नेऊन त्यांना उभा केलं की साहेब तुम्ही ह्याला तिकीट दिलात तर तुमचा उमेदवार आमच्याकडून निघते. म्हणून आता हे सध्या इथं तर वातावरण आतापर्यंत तर चांगलं आहे. देव करो पुढे बी चांगलं हो. कारण जेव्हा आमचं काम झालं, आम्ही बाबासाहेबासोबत का आहो ते सांगतो. जेव्हा आमच्या गल्लीचं जे काही काम झाले ते बाबासाहेबाच्या शासनामध्ये झाले. आत्तापर्यंत बी आम्हाला रस्ते नव्हते, रस्ते झाले, ईदगाला बाउंड्री झाली, आमच्या मस्जिदला बाउंड्री झाली. मग आता हे रस्ते हे जे बघताय सगळे बाबासाहेबाच्या काळातलेच आहेत. आता हे उजेड बघता तुम्ही गल्लीमध्ये सगळं, हे त्यांच्याच काळामध्ये झालेलं. मग आता एकाच उमेदवाराबद्दल बोलले तुम्ही. खरं तर एका नागरिकाला 3 मताचा अधिकार आहे. मग ते 3 कोण कसे आहेत? आता जे शाहूताई कांबळे होते ते आधी नगरसेविका होते, म्हणजे ते माजी नगरसेविका आहेत. त्यांचे बी खूप काही चांगले काम आहेत, पण आमचा परिचय त्यांचा नाही. समजा आम्हाला त्यांचा परिचय जास्त नव्हता इथं आधी, पण आता आमच्या उमेदवारासोबत त्यांनी बी जोडलेत. आता आमचे जे सद्दाम थांबले उमेदवारीला त्यांच्यासोबत ते जोडलेत. आणि आता जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत क्या नाम अभय भाऊ मिरकले जे आहेत, ते त्यांनी जे नगरसेवक होते त्यांच्या वाड्यात त्यानं खूप चांगलं काही काम केलेले आहे. म्हणून आता आम्हाला असं म्हणजे इथं जात भेद काय न बघता आम्हाला पॅनल टू पॅनल चालावं लागेल. कारण आपला नगरसेवक, आपला अध्यक्ष आणि आपला जर आमदार असेल तर कसल्याच कामामध्ये अडचण येत नाही. आणि जे काही आपली अडचण असेल, आपण जर काम करायला जर गेलो तिकडे काय आपलं रोड मागायचा असेल, रस्ता मागायचा असेल, नाली मागायचा असेल, त्या उजेडाचा प्रश्न असेल, स्वच्छ पाण्याचा प्रश्न असेल, आपण जे काही तिथं जाऊन सांगताल ते आपलं काम लवकर होते. कारण सगळेच आपलेच पक्षाचे लोक आहेत. त्यांची टक्कर कोणासोबत होईल? मला वाटते सध्या तर नाही. पुढे जाऊया आपण. काय सांगायचं दादा, सध्याची परिस्थिती? आता हे मतदार बोलत आहेत
आणि वास्तविक परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. तो अभी तो फिलहाल में जो उम्मीदवार यहाँ पे खड़े हुए हैं सबकी टक्कर है, बराबर है, ऐसा कोई आगे या पीछे कोई भी नहीं है अभी फिलहाल में. और जो भी काम करने वाला इंसान है, बोलने वाला इंसान है, धड़पड़ी जो करेगा, तो ये यहाँ की जनता बहुत होशियार है. जो भी जिसको समझ में आएगा वो उसको मतदान करेगा. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. तुमच्याशी मी संवाद साधलाय. माझ्या लक्षात आहेत चेहरे. कोणासोबत बोलायचं ते मी चांगल्या प्रकारे जाणून आहे. आणखी बरेच सिनियर लोक आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे मी. सर, याच प्रभागातले आहेत तुम्ही मतदार? काय सध्याची परिस्थिती आहे वार्डामध्ये? वार्डामध्ये तर लय चांगलं चाललं बघा सर. आता कोणाची आहे सध्या हवा? हवा तर लय सगळ्याची चालू आहे आता सध्यामध्ये. आता जे इथं नुसतं पैशाचा खेळ चालणार आहे साहेब. बिलकुल चालणार आहे. पैशाशिवाय खेळ चालणार नाही. कोण येणार आहे त्याची बी माहिती पडणार नाही. ह्याच्यामध्ये कसं आहे, आता कोण उमेदवार होईल काय होईल ते सांगता येत नाही. ह्याच्यामध्ये कसं आहे, पैशावर येणार माणसं आहे तिथं, बगर पैशाचं एक बी येणार नाही. रियल बात चाचा कर रहे. खरं आहे तुमचं अगदी. परंतु सगळ्यात पुढे कोणतरी पळणार असतो, तो कोण असेल? ते आहे बाबासाहेब पडणार आहे. जावेद पठाण हे कसं आहे, पुणे तालुक्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक कसं आहे जावेद पठाण, त्याच्यापाशी पोर आहे, सगळं आहे, ते चालणार पुढे माणूस. एक कसं आहे जावेद पठाण पुढे चालणारा. चाचा पुणे तालुक्यामध्ये एक कसं आहे असं या सर, असं या. इकडून या, लाईट चमकायला. हां, सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो सर्व मतदार बांधवांना आपली एकच विनंती आहे की लोकांच्या पैशाला बळी पडू नका. गोरगरीब जे उमेदवार आहे आणि जे तुमचे काम करू शकते, जे तुमच्या सुखादुःखाला येऊ शकते, त्यांच्या पाठीशी राहून काय बहुतेक मताने म्हणजे बहुतेक जेवढे बी तुमचे जे मूलभूत गरजे आहेत, जे तुमचे काम आतापर्यंत केलेले आहेत, दवाखान्याचे असतील, तुमच्या कोणतेही अडीअडचणी असतील, जे काम त्यानं केलेलं आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला मतदान करावे. बस. काय सांगाल सर? तुम्ही इथले नाहीत वाटतं? आहेत का? प्रभाग क्रमांक 2 मधलेच आहेत? या सर, असं या, इकडून या, म्हणजे तुमच्यावरती व्यवस्थित असं आहे. माझं नाव शेख रिजवान रजब साहेब आहे. माझा एक विषय आहे, हे समजे जे उमेदवार आहेत त्यांना मला एकच विचारायचे, आम्हाला एक लेखी द्या, तुम्ही आमचे घराचे 8 आणि घरकुल आणून देणार. मी त्यांचा 1 रुपया घेणार काय नाही, त्यांचं काहीच नाही. त्यांना जाऊन वोट टाकणार आम्ही जाऊन. फक्त त्यांना आम्हाला लेखी द्या आमचे 8 आणि हे रोड नाली बाउंड्री हे तर काय का संबंध नाही, त्यांचा वर्क आहे, त्यांना करावं लागते. हे जे रोड नाली ज्यानं म्हणाले त्यांना विकास त्यांना त्यांचा वर्क आहे ते त्यांना करावंच लागते. आम्हाला फक्त आमचे 8 आणि घरकुलचे पाहिजे. कोण करू शकते हे काम? कोण करू शकते? आता माझ्या नजरमध्ये तर कुणीच नाही ना, नगराध्यक्ष आहे ना, कुणी उमेदवार नाही तर ते अगर त्याने दिले नाही मी समजे वोट बोगस टाकणार आहोत. 3चे 3 वोट बोगस टाकायचे. मला कुणी वाटणार त्याने लिखी देऊ आम्हाला की मी तुमचे घरकुल आणून आणि 8 आणून देतो, मी वोट बिंदास टाकणार आहोत त्यांना. उमेदवार जे येत आहेत तुमच्याकडे घराकडे, त्याच्यामध्ये हे आश्वासन देत नाहीत? नाही, हे तर 8चा आणि घरकुलचा कुणी तो आश्वासन देण्यात आलं आम्हाला फक्त रोड नाली काय करावं? रोड नाली जेव्हा आम्हाला राहायला घर नाही तर काय करावं आम्ही रोड नाली घेऊन? त्यांनी द्या, लेखी द्या, आम्हाला लेखी द्या. तुम्ही आमचं हे करता, घरकुल जे आणले त्यांना आमचा ते तर हमेशा ते हे करील, त्याचा सत्कार करील. ते तर काय जे घरकुल केले त्यांना आम्हाला चांगले करून दिले त्यांना. आम्हाला फक्त 8 आणि घरकुल पाहिजे. आता कसं आहे, खरी माहिती तुमच्यासारख्या वयस्कर माणसाकडूनच निघते काका, परंतु तुम्ही सांगत नाहीत, बोलत नाहीत. चला आपण तिकडे जाऊया. या दादा. हो, नाही दादा आहेत ना माझ्यासोबत बोलण्यासाठी. काय नाव? हो, शेख तौफीक. बरोबर. तौफीक भाई, क्या चल रहा है अभी? हालचाल जो है, 2 तारीख को वोटिंग डालने का प्रोग्राम है और 3 तारीख को निकाल है. वातावरण आहे मतदानाचं आणि उत्सुकता पण आहे उमेदवारामध्ये. निवडण्याची काही प्रथमतः उमेदवार थांबलेले आहेत, काही अनुभवी आहेत आणि ते शेवटी मतदाराच्या मनावर आहे. विकासाला बघून मतदान टाकतील किंवा कुणाचा वेगवेगळा विषय असेल मतदाराचा, कोणकोणत्या विषयावर लोक मतदान टाकतील. पण माझं एक म्हणणं आहे की विकासावर मतदान द्यावं, लोकांनी विकास बघून मतदान द्यावे आणि एक चांगला नेतृत्व करणारा आपल्या नगरीचा
अशा उमेदवाराला आपण प्रथमतः द्यावी. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया. काहींनी सांगितलेलं आहे की अजूनही उमेदवार कोणतेही आमच्या नजरेत बसण्यासारखे नाहीत, कोण काम करू शकते त्याच्याबद्दल बोलण्यासाठी इथले नागरिक तरी आता धजावत नसतानाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळते. काहींनी आपापल्या पक्षांच्या काम करणाऱ्या पुढाऱ्यांची त्यांची ख्याती मांडलेली आहे की हे लोक आमचे काम करू शकतात. मोजक्याच लोकांनी असं निर्भीडपणे बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र हे काम माझं सातत्यानं पुढे चालूच राहणार आहे. आज 2 क्रमांकाचा प्रभाग जरी झाला तर 3, 4, 5 असे वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन नेमक्या जनतेच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहेत हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील हे मतदार राजे आहेत आणि येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी ते मतदानाचा हक्क बजावून 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून देणार आहेत. हे मतदार राजे माझ्यासोबत आहेत. सर, काय मुद्दा आहे आता सध्याचा निवडणुकीमध्ये चालणारे मुद्दे नेमके कोणते आहेत? निवडणुकीमध्ये सगळ्यांचे एकच मुद्दे आहेत की रस्ते, नाली, पाणी हेच मुद्दे आहेत. परंतु मेन मुद्दा ह्या वरच्या प्रभागात 2 नंबर आणि 3 नंबर प्रभागाचा एकच मुद्दा आहे की सगळ्याला रस्ते, नाली तर आहेत आणि ह्यांचा एक मुद्दा काय आहे की ह्यांची जी जागा आहे ह्यांनी सगळ्यांनी विकत घेतलेली प्लॉट वगैरे घर बांधून सगळ्यांनी राहिलेले आहेत. परंतु आज त्या जागेची नगरपालिकामध्ये नोंद होत नाही, आठ तयार होत नाही. त्याच्यावर कुठला स्टे नाही, त्याच्यावर कोर्टाचा स्टे नाही. सगळ्यांनी जागा रजिस्ट्री करून विकत घेतलेली आहे. हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आता समजा मला जर जागा विकायची असेल, मला कुठं जायचं असेल तर त्या जागेची ना रजिस्ट्री होते ना कोर्ट डिग्री होते आणि झाली बी तर नगरपालिकेत नोंद होत नाही. हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे सगळ्या प्रभागाचा. ह्याच्यामुळं सगळे कुठलाच राजकारणी, कुठलाच नेता जुना सगळे माहिती राहून बोलत नाही. त्याच्यामुळे ह्यावेळेस आम्ही असा विचार केले की नवीन चेहरा निवडून द्यायचा. ते आमच्यासाठी प्रयत्न तर करेल. जुन्या लोकांना माहीत असून हे करत नाही, कोणीच करत नाही. या मताचे किती टक्के लोक असतील? या मताचे वर 90% लोक आहेत भाग्यनगरमध्ये. पूर्ण भाग्यनगर हे 4 सर्वे नंबर आहेत. त्या 4 सर्वे नंबरमध्ये कुठंच नवीन नोंद होत नाही. इवन जी नोंद आहे तर आता माझ्या मुलाच्या नावावर करायचे, मला हस्तांतर सुद्धा होत नाही. मग आम्ही काय आदिवासी बाहेरून येऊन राहिलो नाही, आम्ही जागा विकत घेऊन राहिलेलो. आमचा ही सगळ्यात मोठा मुद्दा आहे. हे आम्हाला ह्याच्यामुळे जुन्या कुठल्याच आम्हाला उमेदवाराला निवडून न देता नवीन चेहरा आम्हाला निवडून द्यायचे. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. समोर या दादा तुम्ही. हो 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 तुमच्याकडे येतोय मी कॅमेरामध्ये थोडा वेळ 2 मिनिट बंद केला होता. त्यावेळेस मला बोलायचं म्हणून तुम्हीच सांगितलं मला. आता लगेच मी कशाला येऊ म्हणताय? काय नेमका मुद्दा आहे निवडणुकीमध्ये? काय वाटतंय तुम्हाला? बोला तुम्ही फक्त. मला एकच वाटतंय, वार्ड क्रमांक 2 मध्ये साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये भरपूर चांगलं काम केलेलं आहे. कोणत्या साहेबांनी? आमचे बाबासाहेब पाटील साहेबांनी. आता लोक ज्याच्या म्हणजे मनातून असते, पण आम्ही बाबासाहेब पाटलाला लई चाहतो, म्हणजे मानतो लई. तर साहेबांनी समजा अहमदपूरच्या विकास लई चांगले केले ते आम्हाला. 1 मिनिट थांबा थोडंसं ह्या माणसांचा मला हसण्यावरती डाऊट आला. ह्यांची बाईट सुरू आहे ना? कॅमेऱ्यामध्ये पॉज करू नको भाई. जे चालू आहे ना तेच राहू दे. त्यांना जे बोलायचं ते बोलू दे, बरोबर का? कोणी जर एखादा बाबासाहेब पाटलांच्या विरुद्ध जरी बोलला तरी त्याचा अधिकार आहे तो बोलण्याचा. कॅमेरा ऑनच आहे. हा, तर मला एकच सांगायचं आहे की बाबासाहेब पाटलांनी आमचा गलीचा विकास तर केलेत, पण समजा अहमदपूर शहराचा बी विकास केलेला आहे त्यांनी. त्यांना मी लई मनापासून आभारी मानतो, त्यांना लई चाहतो. त्यांना का की त्या माणसासारखं कुणीच माणूस नाही आणि कुणीच नेता नाही, कुणीच मंत्री नाही, कुणीच काहीच नाही. काही की माणसानं लई चांगला विकास केला अहमदपूर शहरामधलं. त्यांना मी मनापासून आभार मानतो. असं म्हणा. कोण आहेत बाबासाहेब पाटलांचे उमेदवार आणि ते निवडून येण्यासारखे आहेत का? लोक तर म्हणायला लागलेत की आता नवीन चेहरे आम्हाला द्यायचे आहेत. हो आहेत. कुणी मिस्त्री आहे, कुणी काहीतरी असेल, जे काय असेल. म्हणजे मिस्त्री जे आहे का नाही ते 10 माणसाला घेऊन चालणारा माणूस आहे. 10 म्हणजे 100 माणसाला. जे काही लोक असतील त्यांना त्यांची
चेष्टा करावी, त्यांना काहीतरी बोलावे, हे त्यांची चुकीची मानसिकता. हे गडबड आहे त्यांच्यापाशी. पण आमचं एकच म्हणणं आहे, जे बी काही बाबासाहेब पाटलांनी जे माणसाला जे उमेदवारी दिलेत ते 100% खऱ्या पद्धतीने दिलेत, हे मला 100% माहीत आहे. आतापर्यंत कसं होतं माहिती आहे का, इथं पूर्ण लोक भोंगळे होते. बाबासाहेब पाटलानं कपडे लेवाला शिकवले ह्या अहमदपूर शहरामध्ये. काय एक माझं एक धोरण आहे म्हणायचं, तुम्ही आमदार झालो, एक नाही 2 वेळेस झालो, तुम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्री झाले, गोंदिया जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री झालो, तुम्ही सरकार मंत्री सॉरी पालकमंत्री सॉरी तेवढे होऊन बी आज बी जी माय बहीण जी झाडू मारून जी कचरा उचलते, लोकांची घाण उचलते, त्या बाईला 700 रुपये द्यायच्या ऐवजी 300 रुपये भेटतात. कुठे गेले बाबासाहेब पाटलाचे जी न्याय करायचे जी तराजू जी लोक इथं म्हणतात, जी म्हणतात ना, ती लोक त्यांची विचारधारा मी तुम्हाला आता सांगतो. काय ही रोड बघा सर, हे रोड कोण केले? स्वतः कोण केलेला आहे? गुटेदार त्यांचे नगरसेवक ना पाईपलाईन केले, पूर्ण अहमदपूरच्या रोडच्या पूर्ण माय भरून करून टाकले. बघा तुम्ही, आता मी नाही सांगा, आता भोंगडे होते लोक. वाढचा माणूस आभार आहे आपल्याला, मी पण ह्या वाढचा माणूस म्हणजे 2चं. बाबासाहेबांना कधी भांड कुणा संघ लावले नाहीत, काय नाही. आता माझ्यापाशी एक मिनिट माझ्यापाशी 2 काटर आहेत. तुम्हाला खरी गोष्ट सांगतो हो का, हे काय देशी बाबासाहेबांना लावले आहेत बरं का, बाकीच्या लोकांना लावले तिथं भांडणं. बाबासाहेबाचं एकदम सत्य आहे हो का. हे आहे हे कोणती आहे? ही काटर कोण दिली? सर हे साहेबांनी दिले आहेत बरं का सर, हे साहेबांनी दिले आहेत. साहेबांनी हे दिलेत का? जे आहेत का नाही बाकीचे, त्या लोकांना समधी बुद्धी भ्रष्ट केली आहे माणसावीची. 1 पाहिजे ते दिशी, 1 पाहिजे ते विदुची. काय बरं बा, कशा पाहिजे? विकास तर चांगले झाले आपल्या गावाचा, आपल्या अहमदपूर शहराचा विकास चांगला झाले. तुम्ही काय करावं असा खेळ? बाबासाहेबच्या नियंत्रणामध्ये जे काय असेल ते चांगले केले आमच्या गावासाठी, आमच्या अहमदपुरासाठी लय चांगलं काम केले तिने. पण जे बाकीचे लोक आहेत ना, हे का 1 दिवशी देते, 1 दिवशी देते, हे काय आहे? हे करू नका, हे तुमच्यासाठी चांगलं नाही. एवढंच माझं बोलणं आहे. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हकरिता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.